Welcome student. In this video lecture, we learn some most important points of chemical thermodynamics in part 11. First point is Hess's law of constant heat summation. Then spontaneous or irreversible process. Then energy and spontaneity. Entropy, and the last one, that is quantitative definition of entropy. All these points we are learn one by one. Hess's law of constant heat summation. First we see the statement of this law. The law states that overall the enthalpy change for a reaction is equal to sum of the enthalpy changes of individual step in the reaction. Or this law may be stated as in another way, the enthalpy change for a chemical reaction is the same regardless of the path by which the reaction is occur. आता या दोघं स्टेटमेंट वरून तुम्हाला हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन काय असेल तो एक्सप्लेन करता येईल. ह्या लॉची स्टेटमेंट काय सांगते आपल्याला की ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज फॉर अ रिएक्शन म्हणजे एखाद्या रिएक्शनचा जो एन्थाल्पी चेंज असणार आहे इज इक्वल टू द सम ऑफ एन्थाल्पी चेंज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्स. म्हणजे सपोज आता ही एक रिएक्शन दिली आपल्याला, फॉर्मेशन ऑफ अमोनिया मॉलिक्यूल फ्रॉम हायड्रोजन अँड नायट्रोजन. आता ही जर एक सिंगल स्टेप मध्ये रिएक्शन जर घडून येत असेल तर त्यावेळेस त्या रिएक्शनचा एन्थाल्पी चेंज सपोज हा दिलेला आहे त्यांनी -92.2 किलो जूल. पण हीच रिएक्शन आपण जर म्हटलं की ही दोन स्टेप मध्ये होत असेल, जर पहिल्या स्टेप मध्ये हा N2H4 तयार होतो, त्याचा हा एन्थाल्पी चेंज आहे +95.4 किलो जूल. परत दुसऱ्या स्टेप मध्ये हा जो N2H4 जो असणार आहे याचा परत हायड्रोजन बरोबर रिएक्शन होते आणि आपल्याला अमोनिया मिळतो. आणि मग त्याच्यासाठी जो एन्थाल्पी चेंज असणार आहे या सेकंड स्टेप साठी तो आहे -187.6 किलो जूल. मग ह्या दोघांच्या जे स्टेप्स असतील यांची जर आपण समेशन केली तर आपल्याला मिळणारा जो एन्थाल्पी चेंज असेल तो ह्या जी आपण डायरेक्ट रिएक्शन केली होती की जिथं आपल्याला डायरेक्ट अमोनिया हा नायट्रोजन आणि हायड्रोजन पासून मिळाला त्याचा एन्थाल्पी चेंज आणि ह्या दोघं स्टेप मध्ये जो अमोनिया तयार झाला यांचा एन्थाल्पी चेंज ह्या दोघांची बेरीज ही सारखी येते. म्हणून आपण इथे लिहिले द सम ऑफ एन्थाल्पी चेंज फॉर स्टेप फर्स्ट अँड सेकंड इज इक्वल टू द एन्थाल्पी चेंज फॉर द ओव्हरऑल रिएक्शन. हा लक्षात. मग तेच आपण एक इन जनरल एक्झाम्पल जर घेतलं तर त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल. सपोज आपण आता या ठिकाणी म्हटलं की हा एक A2C ही एक रिएक्शन आहे. आता हा ए जो रिएक्टर असेल हा सी मध्ये जेव्हा त्याचं कन्व्हर्जन होतं ऍज अ प्रोडक्ट तर त्यावेळेस त्याचा जो एन्थाल्पी चेंज असणार आहे तो आपण ΔH3 मानला. पण हा जो A2C ही एक डायरेक्ट रिएक्शन असेल किंवा हा A2C चं कन्व्हर्जन हे A2B नंतर B2C असं जर असेल दोन स्टेप मध्ये तर त्यावेळेस A2B ह्या पहिल्या स्टेप मध्ये जो एन्थाल्पी चेंज असेल तो आपण ΔH1 मानला. नंतर सेकंड जो असेल B2C हा जो एन्थाल्पी चेंज असेल त्यावेळेस आपण ΔH2 मानला. मग अकॉर्डिंग टू दॅट लॉ त्याने काय सांगितलं आपल्याला की जो एन्थाल्पी चेंज असणार आहे ओव्हरऑल रिएक्शनचा तर इज इक्वल टू काय असणार आहे सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ स्टेप 1 अँड स्टेप सेकंड. हा लक्षात. मग यांची जर समेशन केली ΔH1 आणि ΔH2 ची तर आपल्याला काय मिळणार आहे ΔH3 मिळणार आहे. म्हणजे सपोज आपण जर A2C जाण्यासाठी जर आपल्याला एन्थाल्पी चेंज त्या रिएक्शनचा जर तो 20 किलो जूल असेल असं आपण मानलं तर मग आपल्याला हीच रिएक्शन या मार्गाने होत असेल A to B आणि नंतर B to C तर त्यावेळेस सपोज A to B ला ज्यावेळेस तो त्या ठिकाणी कन्वर्ट होईल तर त्यावेळेस जो एन्थाल्पी चेंज असेल तो आपण सपोज इथं 10 किलो जूल मानला. आणि नंतर B to C त्याचं कन्व्हर्जन होतं सेकंड स्टेप मध्ये तो पण सपोज आपण 10 किलो जूल मानला. मग A2C चा जो एन्थाल्पी चेंज असेल तो जर आपण 20 किलो जूल मानला तर या दोघांची बेरीज पण 20 किलो जूल येते. म्हणजेच काय असणार आहे की इथं A2C चा एन्थाल्पी चेंज इज इक्वल टू द A2B प्लस B2C हा एन्थाल्पी चेंज आणि हेच आपण या ठिकाणी दाखवले. हा लक्षात. दॅट इज ओनली अबाउट द हेसेस लॉ. म्हणजे हेसेस लॉने आपल्याला इन शॉर्ट काय सांगितले की एन्थाल्पी चेंज फॉर केमिकल रिएक्शन इज द सेम रिगार्डलेस ऑफ द पाथ बाय विच द रिएक्शन इज ऑकर. म्हणजे आपल्याला ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी जो एन्थाल्पी चेंज असणार आहे ओव्हरऑल रिएक्शन तुम्ही एक तर डायरेक्ट इथं जा किंवा या मार्गाने इथं जा तर एन्थाल्पी चेंज हा ह्या रिएक्शन साठी हा एकच असेल आणि सेमच असेल. लक्षात.
आणि इट इज इंडिपेंडेंट ऑन द पाथ, तुम्ही कोणत्या मार्गाने जाताय त्याच्यावर तो इंडिपेंडेंट असेल. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने हेसेस लॉ काय सांगतो आपल्याला, इट गिव्स द डायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द फॅक्ट दॅट एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. याचाच अर्थ काय असणार आहे, एन्थाल्पी ही काय असणार आहे, इथं स्टेट फंक्शन आहे, हेच आपल्याला इथून सिद्ध होतं. आलं लक्षात. मग आता ह्या लॉचं ऍप्लिकेशन काय असेल, ऍप्लिकेशन ऑफ हेसेस लॉ. द Hess's law has been useful to calculate the enthalpy change for the reaction with their enthalpies being not known experimentally. म्हणजे हा लॉ आपल्याला कुठे मदत करतो, अशा रिएक्शन्स मध्ये की ज्या रिएक्शनचा एन्थाल्पी चेंज आपण एक्सपेरिमेंटली आपल्याला माहिती नाही किंवा आपण डिटरमाइन करू शकत नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला हेसेस लॉ जो असणार आहे तो यूज करून त्याचा एन्थाल्पी चेंज त्या रिएक्शनसाठी काय असेल तो आपल्याला माहिती करून घेता येऊ शकतो. दॅट इज ओनली अबाउट द हेसेस लॉ ऑफ constant heat summation and its application. Okay, spontaneous process, or it may be called as the irreversible process. First we see the meaning of spontaneous process. Spontaneous process have a natural tendency to occur and do not require any external influence for their occurrence. म्हणजेच काय की अशी जी प्रोसेस की जी नॅचरली होते तिला कुठेही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची गरज पडत नाही फॉर देअर ऑकरन्स, तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणायचे, स्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता बघा याची एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर पहिलं एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस. आता मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे काय असणार आहे की इथं सुद्धा आपल्याला हा जो आईस असणार आहे हा सराउंडिंग कडनं हीट घेतो आणि त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये होतं, पण इथं आपण त्याला कुठेही हीट प्रोव्हाइड करत नाही. ही प्रोसेस जी असणार ही आपोआप होते आणि हे आपोआप होते म्हणून त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हटलं. आणि आता हिला इरिव्हर्सिबल का म्हटलं, कारण ही रिव्हर्स नाही करू शकत. आता रिव्हर्स करायची असेल तर आपल्याला काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर आपल्याला तिथं ऍड करावे लागतील, त्यावेळेस आपण ही प्रोसेस त्या ठिकाणी रिव्हर्स करू शकतो. ती आपोआप रिव्हर्स होणार नाही आणि म्हणून हिला इरिव्हर्सिबल प्रोसेस पण आपण म्हणत असतो. दुसरं एक्झाम्पल पाहिलं तर वॉटरफॉल. याच्यामध्ये काय असणार आहे की वॉटर जे असणार आहे इट ऑलवेज मूव्ह फ्रॉम हायर टू लोअर लेअर. तुम्ही जर पाहिलं की वॉटर हे जे मूव्ह होत असेल ते उंचावरूनच त्या ठिकाणी कमी उंच असणार आहे तिकडे मूव्ह होतं. लक्षात. मग याचं सुद्धा ही प्रोसेस आपण रिव्हर्स नाही करू शकत. ही रिव्हर्स करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर्स तिथं देणं गरजेचं आहे, त्यावेळेस ही रिव्हर्स करू शकतो, अदरवाईज ते आपोआप होणार नाही. म्हणून ही सुद्धा काय झाली, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि आपोआप होते, हिला कुठेही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची गरज नाही आणि म्हणून हिला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस सुद्धा म्हणत असतो. आता याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आले, त्याला आपण म्हटलं की पॉइंट्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता ऍक्च्युली हा जो टॉपिक असणार आहे की पॉइंट्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस, तर हा कोविड-19 मुळे जो सिलेबस रिड्यूस करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाकडनं, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली हे मुद्दे नाहीयेत, पण आपल्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस अजून डिटेलमध्ये जर समजून घ्यायची असेल तर हे मुद्दे अभ्यासणं गरजेचे आहे आणि म्हणून मग आपण या ठिकाणी ह्या मुद्द्यांचे अभ्यास या ठिकाणी करतोय. आता इथं बघा पहिला मुद्दा काय असणार आहे, इट ऑकर्स ऑफ इट्स ओन अँड डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजन्सी टू ऑकर. पहिल्या डेफिनेशन मध्येच आपण हा मुद्दा घेतलाय की ती स्वतःच होत असते, आपोआप होत असते आणि तिला कुठल्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची गरज नाही. हाच पहिला मुद्दा या ठिकाणी आलाय. दुसरा मुद्दा काय असणार आहे, इट प्रोसीड्स इन वन डायरेक्शन अँड कॅन नॉट टेक प्लेस इन अपोजिट डायरेक्शन अनलेस द एक्सटर्नल स्टिम्युलंट इज प्रेझेंट. म्हणजे आपल्याला जर त्याची डायरेक्शन ही रिव्हर्स करायची असेल तर आपल्याला तिथे एक्सटर्नल स्टिम्युलंट त्या ठिकाणी असेल तरच ती रिव्हर्स करता येईल, अदरवाईज ती रिव्हर्स करता येणार नाही. जसं आपण कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू लिक्विड वॉटर ही रिव्हर्स नाही करू शकत विदाउट एक्सटर्नल स्टिम्युलंट. आलं लक्षात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा असणार आहे काय येतो, द स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी रॅपिड ऑर स्लो ऑर स्पॉन्टेनिटी इज नॉट द कन्सर्न विथ द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे ही जी स्पॉन्टेनियस प्रोसेस असणार आहे ही एक तर खूप फास्ट असू शकते किंवा खूप स्लोही असू शकते, पण याचा डायरेक्ट अर्थ तुम्ही स्पॉन्टेनिटी आणि रेट ऑफ रिएक्शनचा डायरेक्ट अर्थ लावू शकत नाही. स्पॉन्टेनिटी ही हा एक वेगळा मुद्दा आहे आणि रेट ऑफ रिएक्शन हा एक वेगळा मुद्दा आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे, हे लक्षात घ्या. त्यानंतर द प्रोसेस कंटिन्यूअस टिल इक्विलिब्रियम इज रीच. द स्पॉन्टेनियस ऑर नॅचरल प्रोसेस टेंड टू ऑकर इन अ डायरेक्शन दॅट लीड्स टू अ इक्विलिब्रियम. म्हणजे ही जी प्रोसेस असणार आहे तर ही प्रोसेस इक्विलिब्रियम रीच करण्याकडे तिचा कल हा असणार आहे. म्हणजे काय, जे निसर्गता ज्या नॅचरल प्रोसेस असणार आहे त्या ज्या स्पॉन्टेनियस आपण म्हणत असतो त्या नेहमी एका डायरेक्शनने जातात आणि दॅट लीड्स टू गेट द इक्विलिब्रियम स्टेट.
आलं लक्षात? मग अशा सगळ्यात ज्या प्रोसेस पाहिल्या, आता इथं जर तुम्ही पाहिलं फॉलिंग ऑफ वॉटर फ्रॉम हायर टू लोअर लेअर, आता उंचावरचं जे पाणी असणार आहे त्याला काहीतरी एनर्जी असणार आहे, आणि एनर्जी ज्याला असणार आहे तो काय असतो, अनस्टेबल असतो, आणि मग तो काय करतो, तो एनर्जी लॉस करण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून मग ती काय असणार आहे, तो या पद्धतीने त्याचं जे काही असणार आहे वॉटर जे हायर लेवल टू लोअर लेअर त्या ठिकाणी येईल, आणि मग इथं त्याची एनर्जी कमी कमी होत जाईल. म्हणजेच काय की इट लीड्स टू गेट द इक्विलिब्रियम स्टेट. तो इक्विलिब्रियम स्टेट अचीव्ह करण्याकडे त्याचा कल हा त्या ठिकाणी असणार आहे. जनरली ऑल नॅचरल प्रोसेस ज्या असणार आहेत की ज्या स्पॉन्टेनियस असतात, दे ट्राय टू ऍट इक्विलिब्रियम स्टेट. लक्षात? तर ते इक्विलिब्रियम स्टेट अचीव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. दॅट इज ओनली अबाउट द स्पॉन्टेनियस ऑर इरिव्हर्सिबल प्रोसेस. एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. आता ह्या मुद्द्यामध्ये काय असणार आहे बघा, द स्पॉन्टेनियस रिॲक्शन टेक्स प्लेस इन अ डायरेक्शन इन विच एनर्जी ऑफ द सिस्टीम इज लोड. निसर्गामध्ये ज्या स्पॉन्टेनियस रिॲक्शन असतात दे आर ऑलवेज टेक्स प्लेस इन अ डायरेक्शन इन विच एनर्जी ऑफ द सिस्टीम इज लोड. की त्या सिस्टीम जी असणार आहे ती त्यांच्या एनर्जी हा लॉस करून ती लोअर एनर्जी स्टेट अचीव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. मग आता आपण एक्झाम्पल घेतलं फॉलिंग ऑफ वॉटर फ्रॉम हायर टू लोअर लेअर. आता जे वॉटर हायर लेवलला असणार आहे तर त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असणार आहे, आणि जेव्हा ते हायर लेवलवरून लोअर लेअरला येईल तर त्यावेळेस काय होईल, तो एनर्जी लॉस करेल आणि तो लोअर एनर्जी स्टेट करेल. म्हणजेच काय की तो स्टॅबिलिटी किंवा इक्विलिब्रियम स्टेट अचीव्ह करण्याचा प्रयत्न करेल. आता आपल्याला स्टॅबिलिटी आणि एनर्जी या दोघांचं रिलेशन माहिती काय असणार आहे की ज्या सिस्टमची एनर्जी किंवा ज्या सिस्टीमची एनर्जी ही जास्त असते तर ती सिस्टीम ही काय असणार आहे, अनस्टेबल असणार आहे, आणि ज्या सिस्टीमची एनर्जी ही कमी असणार आहे ती काय असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी प्रत्येक जे काही रिॲक्शन असणार आहेत त्या स्पॉन्टेनियस रिॲक्शन दे आर ऑलवेज ट्राय टू अचीव्ह द स्टॅबिलिटी बाय द लॉस ऑफ एनर्जी. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हटलंय की स्पॉन्टेनियस रिॲक्शन इट इज अ एक्झोथर्मिक इन नेचर. आणि मग एक्झाम्पल आपण घेतलं रिॲक्शन बिटवीन NaOH अँड HCl. ही रिॲक्शन जी असणार आहे ही एक्झोथर्मिक इन नेचर पण आहे आणि इट इज अ स्पॉन्टेनियस रिॲक्शन. आलं लक्षात? पण अशी काही एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये काय असणार आहे तर एंडोथर्मिक इन नेचर असणार आहेत त्या रिॲक्शन. मग त्या रिॲक्शन कोणत्या आहेत तर आईस मेल्ट स्पॉन्टेनियसली अबाउट 0 डिग्री सेंटीग्रेड. जर तुम्ही पाहिलं की आईस जो असणार आहे तो सराउंडिंग कडे हीट ऍब्सॉर्ब करतो आणि तो मेल्ट होतो. ती पण रिॲक्शन स्पॉन्टेनियसली ती आपोआप घडून येते, पण ती रिॲक्शन एक्झोथर्मिक नाहीये तर ती काय एंडोथर्मिक आहे, आणि ती स्पॉन्टेनियस पण आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं NaClचं. NaCl जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर तिथं सुद्धा काय होतात की Na आणि Cl आयन हे तयार होतात, आणि इथं सुद्धा NaCl हा सराउंडिंग कडे हीट ऍब्सॉर्ब करतो. म्हणजेच काय ही पण रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे पण ती काय असणार आहे, एंडोथर्मिक असणार आहे. याचाच अर्थ काय असणार आहे, इट इज देअरफॉर क्लिअर दॅट एक्झोथर्मिसिटी इज नॉट द सफिशियंट क्रायटेरिया फॉर डिसाइडिंग द स्पॉन्टेनिटी. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की ज्या स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहेत ते नेहमी एनर्जी लॉस करतात, म्हणजेच काय त्या एक्झोथर्मिक इन नेचर आहे. तर काही अशाही रिॲक्शन्स आहेत की त्या स्पॉन्टेनियस पण आहेत आणि त्या एंडोथर्मिक इन नेचर पण आहेत. जसं इथं मेल्टिंग ऑफ आईस अँड डिसोल्युशन ऑफ NaCl इन वॉटर, असे दोन एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सांगते. आणि मग जर आपण असं म्हटलं की एक्झोथर्मिसिटी इज नॉट द क्रायटेरिया फॉर डिसाइडिंग द स्पॉन्टेनिटी, मग तिथं असा दुसरा क्रायटेरिया कोणता येतो, मग देर इज नीड टू बी अनदर फॅक्टर टू डिस्क्राईब द स्पॉन्टेनिटी. मग असा दुसरा फॅक्टर जो स्पॉन्टेनिटी डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो फॅक्टर म्हणजेच कोणता असणार आहे तर तो एंट्रॉपी असणार आहे, आणि तोच आपला पुढचा मुद्दा असणार आहे. एंट्रॉपी. Entropy is a measure of disorder or randomness in the system. Higher the disorder, more is the entropy of the system. It is denoted by capital S. आता बघा एंट्रॉपी ही टर्म समजून घेण्या अगोदर स्पॉन्टेनियस रिॲक्शन चे काही एक्झाम्पल आता आपण बघूया. काय असणार आहे बघा, स्पॉन्टेनियस रिॲक्शनचे एक्झाम्पल जर तुम्ही पाहिले तर मेल्टिंग ऑफ आईस, फॉलिंग ऑफ वॉटर फ्रॉम हायर टू लोअर लेवल, किंवा आपण एखादा बलून घेतला त्याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल इन्क्लोज केले आणि जर तो ब्रेक झाला तर त्याच्यामध्ये जे गॅस मॉलिक्यूल असणार आहे ते आपोआप जो अवेलेबल व्हॉल्यूम असणार आहे सराउंडिंग मधला तो ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता हे सगळे जे एक्झाम्पल्स त्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की हे स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स आहेत, म्हणजे आपोआप घडतात निसर्गामध्ये. याला आपल्याला कुठेही त्या ठिकाणी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स देण्याची गरज पडत नाही.
आता यामध्ये अजून एक मुद्दा जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुमचं असं लक्षात येईल की याच्यामधले जे काही मॉलिक्युल्स असणार आहे आतमध्ये, जसं इथं गॅस मॉलिक्युल असणार आहे, तर हा ब्रेक झाल्यानंतर हे आपोआप त्या ठिकाणी अवेलेबल स्पेसमध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचा रॅन्डमनेस या ठिकाणी आपोआप इन्क्रीज होतो, म्हणजे यांचा डिसऑर्डरनेस त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. किंवा इथं फॉलिंग ऑफ वॉटरमध्ये पाहिलं तर इथे हे जे मॉलिक्युल्स असणार आहे तर हे सुद्धा काय असणार आहेत की त्यांना जास्तीत जास्त कसं व्हॉल्यूम ऑक्युपाय करता येईल याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजेच थोडक्यात काय, यांचा रॅन्डमनेस ते इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतात. इथेही आईस जर तुम्ही घेतला असेल तर आईसमध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते कॉम्पॅक्ट आहेत बघा या ठिकाणी, म्हणजे क्लोजली पॅक्ड आहेत. कारण सॉलिडमध्ये तुम्ही पाहिलं तर मॉलिक्युल्स हे खूप जवळ असतात आणि ते काय करतात, जर सपोज ते हा जो मॉलिक्यूल असणार आहे मेल्ट झाला तर त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते त्या ठिकाणी काय होतात, पसरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते रॅन्डमनेस किंवा फ्रीडमनेस तिथं त्या ठिकाणी त्यांचा आपोआप इन्क्रीज होतो. म्हणजे तिघं काही एक्झाम्पल्स, म्हणजे एक गोष्ट तुमची लक्षात आली असेल की इथले जे मॉलिक्युल्स असणार आहेत या सिस्टीम मधले, या तिघं जे काही आपण एक्झाम्पल बघितले, ही आपण एक सिस्टम मांडली, तर यातल्या सिस्टम मधले हे जे मॉलिक्युल्स असणार आहेत हे त्यांचा रॅन्डमनेस हा इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि दॅट रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डरनेस इज नथिंग बट द एंट्रॉपी. आलं लक्षात मग. आणि हायर द डिसऑर्डर मोर इज द एंट्रॉपी. जेवढं जास्त त्यांचं डिसऑर्डरनेस असणार आहे, जेवढा जास्त त्यांचा रॅन्डमनेस असणार आहे, तेवढं त्यांचं एंट्रॉपी हा जास्त असणार आहे. मग आता इथे या ठिकाणी बघा, आपण जर सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तिघांच्या बाबतीत जर त्यांचा रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डरनेसची कंपॅरिझन केली तर तुमचं लक्षात येईल की सॉलिडमध्ये हे मॉलिक्युल्स हे कॉम्पॅक्ट असतात, खूप जवळ असतात, टाइटली बॉन्डेड असतात आणि म्हणून इथं त्या मॉलिक्युल्सचा फ्रीडमनेस हा कमी असतो. म्हणून यांचा रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डरनेस हा काय असणार आहे, कमी असणार आहे. त्या तुलनेने जेव्हा ते लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होतात तिथं ते थोडं फ्रीली मूव्ह होतात आणि म्हणून ते व्हॉल्यूम जास्त ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करत असतात. इथं फ्रीडमनेस त्यांचा इन्क्रीज झालेला दिसतो आणि म्हणून यांचं जे असणारे डिसऑर्डर ऍज कम्पेअर टू सॉलिड स्टेट हा इन्क्रीज झालेला दिसतो. बट इन अ गॅसियस स्टेट जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं अंतर जे असणार आहे एकमेकांपासून ते खूप जास्तीचं दिसतं बघा, खूप एकमेकांपासून लांब गेलेले दिसतात. म्हणजे इथं काय असणार आहे, इथं रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डरनेस अजून त्यांचा इन्क्रीज झालेला दिसतो. आलं लक्षात. म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस डिसऑर्डरनेस किंवा रॅन्डमनेस हा आपल्याला इन्क्रीज झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. आता याची काही एक्झाम्पल जर असणार आहेत ते आधी बघूया आपण. डिसोल्युशन ऑफ सॉलिड इन I2 इन वॉटर. आता जर तुम्ही पाहिलं तर आयोडीन जर आपण वॉटरमध्ये त्या ठिकाणी डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं. आता या जी स्टेप असणार, या स्टेपमध्ये जर तुम्ही पाहिलं, ही जर पहिले आपण रिॲक्टंट मानलं, या रिॲक्टंट साईडला जर तुम्ही पाहिलं तर ही ऑर्डर स्टेट आहे. कारण I2 हा सॉलिड आहे, वॉटर इथं लिक्विड स्टेटमध्ये, आणि ह्यांचं जेव्हा सोल्युशन तयार होत असतं ते डिसऑर्डर स्टेटमध्ये. आणि म्हणून डिसऑर्डर स्टेट म्हणजे काय असणार आहे, कारण इथं हे जे आयोडीनचे मॉलिक्युल असणार आहेत इथं काय होतात, सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर ते फ्रीडमनेस किंवा डिसऑर्डरनेस त्यांचा इथं वाढतो आणि म्हणून इथं ही मोर डिसऑर्डर स्टेट आहे ऍज कम्पेअर टू दिस. आणि म्हणून इथं काय असणार आहे, डेल्टा एस पॉझिटिव्ह. म्हणजे डेल्टा एस काय रे या ठिकाणी, तर हा चेंज इन एंट्रॉपी आहे. हा चेंज इन एंट्रॉपी इथं काय होईल, पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ काय, तो इन्क्रीज झालेला दिसणार आहे. आलं लक्षात. तसं दुसरं एक्झाम्पल जर आपण पाहिलं, डिसोसिएशन ऑफ H2 मॉलिक्यूल इनटू हायड्रोजन ॲटम. इथं हायड्रोजन हा काय असणार आहे, जरी तो गॅसियस स्टेटमध्ये तर इथं तो मॉलिक्यूल फॉर्म मध्ये, ते दोन हायड्रोजन एकत्र आलेले आहेत. पण जेव्हा त्यावेळेस त्यांचं ॲटम मध्ये रूपांतर या ठिकाणी होत असणार आहे तर इथं हा एक मोल H2 इथं एक मॉलिक्यूल आहे त्याचा, इथं त्याचे दोन ॲटम तयार झाले. म्हणजे इथं संख्या वाढली, त्यांची संख्या वाढली म्हणजे डिसऑर्डरनेस इथं त्यांचा वाढला आणि डिसऑर्डरनेस वाढला म्हणून आपण चेंज इन एंट्रॉपी काय लिहिलं इथं, पॉझिटिव्ह लिहिला. आलं लक्षात. मग तसं इथं या रिएक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर H2 आणि O2 दोघंही गॅसेस स्टेटमध्ये, इथं दोन आणि हा एक तीन मॉलिक्युल्स आहेत इथं, आणि हे तीन मॉलिक्युल एकत्र आल्यानंतर इथे H2O मिळतो. म्हणजे इथं लिक्विड स्टेट इथं मिळते. म्हणजे इथं तुम्हाला मॉलिक्युलची संख्या जरी तुम्ही पाहिली तर इथं 3 वरून तो 2 वर गेलाय, बरोबर आहे. आणि अजून काय, हा गॅसेस स्टेटमध्ये, आणि गॅसेस स्टेटवरून कुठे गेलाय, तो लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे इथून तो इकडे गेलाय, म्हणजे त्यांचा फ्रीडमनेस इथं कमी झालेला आहे. आणि म्हणून इथं चेंज इन एंट्रॉपी काय असणार आहे, तो निगेटिव्ह. म्हणजेच काय, इथं एंट्रॉपी किंवा डिसऑर्डरनेस किंवा त्याला आपण रॅन्डमनेस जो म्हणतो तो तिथं डिक्रीज झालेला असणार आहे. आलं लक्षात. मग म्हणजेच काय की इन जनरल जर आपण पाहिलं, सपोज एक बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये जर आपण सगळी पुस्तकं किंवा आपल्याकडे जे साहित्य ते व्यवस्थित जर मांडून ठेवलेलं असेल तर तिथं ते ऑर्डर फॉर्म मध्ये, म्हणजे त्यांचा एंट्रॉपी हा कमी असणार आहे. तेच जर आपण त्या ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात जर त्या ठिकाणी बॉक्समध्ये ठेवलेलं असेल
म्हणजेच त्याचं काय ते ऑर्डर स्टेट मध्ये नसेल, म्हणजे ते डिसऑर्डर स्टेट मध्ये. डिसऑर्डर स्टेट मध्ये म्हणजे याचा अर्थ काय, त्यांचा रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डरनेस जो असणार आहे तो जास्त आहे. म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ काय, एंट्रोपी हा काय असणार आहे त्या सिस्टीमचा तो जास्त असणार आहे. दॅट इज ओनली अबाउट द एंट्रोपी. ओके. एंट्रोपी, हाऊ डज द एंट्रोपी चेंज इन द फॉलोइंग प्रोसेसेस. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय, तर एंट्रोपी चेंज जो असणार आहे तो खाली जे काही प्रोसेसेस दिले आहे त्याच्यामध्ये त्याचा चेंज कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत. आता पहिली जी प्रोसेस असणार आहे ती फ्रीजिंग ऑफ लिक्विड. आता फ्रीजिंग ऑफ लिक्विड यामध्ये रिएक्टंट काय असणार आहे, तर लिक्विड. आणि हा जो लिक्विड रिएक्टंट असणार आहे त्याचं फ्रीजिंग झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, प्रोडक्ट सॉलिड. मग आता आपण या दोघांमध्ये जर एंट्रोपी चेंज काय असणार आहे त्याचं जर कंपॅरिझन केली तर तुमचं सहज लक्षात येईल की लिक्विड स्टेट मध्ये जो एंट्रोपी असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू तो सॉलिड काय असणार आहे, तो जास्त असणार आहे. म्हणजे लिक्विड स्टेट ही मोर डिसऑर्डर स्टेट आहे ऍज कम्पेअर्ड टू सॉलिड. आणि म्हणून मग तो लिक्विड मधून सॉलिड मध्ये कन्वर्ट झालाय. म्हणजे त्याचा एंट्रोपी हा इथून इथं कमी झालेला आहे आणि म्हणून चेंज इन एंट्रोपी इथं काय येईल, तो निगेटिव्ह येईल किंवा तो इथं डिक्रीज झालेला असेल. येते लक्षात. त्यानंतर बघा पुढे कंडेन्सेशन ऑफ वेपर ही दुसरी प्रोसेस असेल. आता इथं रिएक्टंट काय येईल, तर गॅस, कारण वेपर हे गॅसियस स्टेट मध्ये असणार आहे. आणि त्याचं कंडेन्सेशन झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, त्याचं प्रोडक्ट लिक्विड असणार आहे. आता इथं सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर गॅसियस फॉर्म मध्ये जे मॉलिक्यूल असणार आहे त्याची जो रॅन्डमनेस असणार आहे किंवा त्याचा जो एंट्रोपी असणार आहे तो क्वाईट हाय असेल किंवा मोर असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू लिक्विड स्टेट. आणि म्हणून इथं काय झालं, तो मोर डिसऑर्डर स्टेट पासून लेस डिसऑर्डर स्टेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. म्हणजे इथे एंट्रोपी काय झाला, कमी झाला, म्हणजेच तो डिक्रीज झाला. आणि म्हणून चेंज इन एंट्रोपी इथं काय येईल, निगेटिव्ह येईल. नंतर पुढच्या प्रोसेसमध्ये बघा सब्लिमेशन ऑफ सॉलिड. आता सब्लिमेशन ऑफ सॉलिड मध्ये रिएक्टंट काय असणार आहे, सॉलिड. आता त्या सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशात झालं, तर गॅसियस स्टेट मध्ये. आता सब्लिमेशन प्रोसेस माहिती आहे आपल्याला की त्या सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होतं, डायरेक्ट गॅसियस फॉर्म मध्ये होतं. आता इथं काय असणार आहे, सॉलिड स्टेट मधला जो एंट्रोपी असणार आहे तो काय आहे, तो कमी असतो ऍज कम्पेअर्ड टू लिक्विड और गॅसियस स्टेट. आणि म्हणून इथं तो सॉलिड टू गॅसियस स्टेट तो काय झाला, एंट्रोपी इन्क्रीज झाला. म्हणजे त्याचा डिसऑर्डरनेस किंवा रॅन्डमनेस इथं इन्क्रीज झाला. आणि म्हणून इथं डेल्टा इज काय आला, या ठिकाणी पॉझिटिव्ह आला. येते लक्षात. त्यानंतर शेवटचं उदाहरण बघा इथं डिझॉल्विंग ऑफ शुगर इन वॉटर किंवा साल्ट इन वॉटर. आता इथं जर तुम्ही शुगर इन वॉटर इथं जर पाहिलं तर याच्यात सॉलिड काय असणार आहे, शुगर, किंवा तुम्ही साल्ट घेतला तर तो साल्ट सॉलिड असेल. आणि तो लिक्विड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचं सोल्युशन मिळतं, ते काय असणार आहे, लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, रॅन्डमनेस किंवा त्याचा जो एंट्रोपी असणार आहे तो इथं सुद्धा काय झाला, सॉलिड टू लिक्विड इन्क्रीज झालेला आहे. आणि म्हणून तर चेंज इन एंट्रोपी सुद्धा काय असणार आहे, तो पॉझिटिव्ह असणार आहे. येते लक्षात. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एंट्रोपी चेंज हा जे काही फॉलोइंग प्रोसेस दिलेले आहेत, फ्रीजिंग ऑफ लिक्विड, कंडेन्सेशन ऑफ वेपर किंवा सब्लिमेशन ऑफ सॉलिड अँड डिसोल्युशन ऑफ शुगर इन वॉटर, याच्यामध्ये तो कसा असणार आहे, तो इन्क्रीज झालेला असेल का डिक्रीज झालेला असेल, तो आपल्याला त्याच्या सॉलिड किंवा लिक्विड स्टेट ऑब्झर्व करून इझिली सांगता येईल. ओके. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी हा मुद्दा बघण्या अगोदर आपण एंट्रोपी म्हणजे काय त्याचा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ओके. आता एंट्रोपी काय असणार आहे, एंट्रोपी इज अ मेजर ऑफ मोलिक्युलर डिसऑर्डर ऑर रॅन्डमनेस. किंवा आपण असंही म्हटलंय की एंट्रोपी इज द सेकंड मोस्ट फॅक्टर टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन. म्हणजे एखाद्या रिएक्शनचा एंट्रोपी हा जास्त असेल तर ती रिएक्शन आपण काय कन्सिडर करत असतो, तो स्पॉन्टेनियस. ओके. तर इथपर्यंत आपण बघितले. आता ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय बघायचे, तर क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी. तर याच्यासाठी आपल्याला एक इक्वेशन दिले त्यांनी, डेल एस इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. आता हेच इक्वेशन आपल्याला डेफिनेशनच्या स्वरूपात पण सांगता येईल. तर अन एंट्रोपी चेंज ऑफ अ सिस्टम इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर, तो आपण क्यू रिव्हर्सिबल या ठिकाणी लिहितो, टू इट इन अ रिव्हर्सिबल मॅनर डिवाइडेड बाय द टेम्परेचर इन केल्विन. येते लक्षात. म्हणजेच काय की चेंज इन एंट्रोपी इज नथिंग बट द इट इज द रेशो ऑफ क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. आता क्यू रिव्हर्सिबल काय असणार या ठिकाणी, इट इज द अमाऊंट ऑफ हीट विच आर ऍडेड किंवा ट्रान्सफर्ड इन अ रिव्हर्सिबल मॅनर. येते लक्षात. आता क्यू रिव्हर्सिबल आपण जूल मध्ये एक्सप्रेस करत असतो, तर टेम्परेचर हे केल्विन मध्ये, आणि म्हणून तर चेंज इन एंट्रोपीचं युनिट काय आहे तिथं, जूल पर केल्विन. आणि आता अजून या ठिकाणी एक मुद्दा दिलेला आहे की एंट्रोपी किंवा चेंज इन एंट्रोपी हे काय असणार आहे, स्टेट फंक्शन. आणि स्टेट फंक्शन म्हणजे काय, हे ऑलरेडी आपण स्टडी केलेले. काय असतं ते की इट इज डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट
बट इंडिपेंडेंट ऑन द पाथ कनेक्टिंग दॅट टू स्टेट्स. ओके, आता पुढे आपल्याला दोन मुद्दे आलेले आहेत. हे दोघं मुद्दे आपल्याला ह्या इक्वेशनच्या माध्यमातून एक्सप्लेन करता येईल. तर आता इथे बघा, पहिला मुद्दा काय असणार आहे, तर चेंज इन एंट्रोपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यू रिव्हर्सिबल. तर हा मुद्दा कसा एक्सप्लेन करणार आपण, तर बघा, जर आपण एखादी सिस्टीम कन्सिडर केली, सपोज ही एक सिस्टीम आपण त्या ठिकाणी मानली आणि या सिस्टीम मध्ये काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. जर या सिस्टीमला आपण अमाऊंट ऑफ हीट त्या ठिकाणी देतोय, तर अमाऊंट ऑफ हीट जर आपण त्याला त्या ठिकाणी ऍड केली, तर हे जे मॉलिक्युल असणार आहेत, हे मॉलिक्युल्स ते हीट ऍब्सॉर्ब करतील आणि त्यांचा मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस किंवा रॅन्डमनेस त्या ठिकाणी ऑब्विसली इन्क्रीज होईल. म्हणून मग आपण या ठिकाणी काय म्हटलंय की चेंज इन एंट्रोपी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू रिव्हर्सिबल. कारण मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस वाढला म्हणजेच काय असणार आहे, त्यांचा चेंज इन एंट्रोपी त्या ठिकाणी इन्क्रीज झाला. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्सप्लेन करता येईल. आता दुसरा जो मुद्दा या ठिकाणी आलेला आहे, तर त्या मुद्द्यात काय आलेले बघा, द इफेक्टिव्हनेस ऑफ ऍडिशन ऑफ दॅट हीट टू इन्क्रीज द रॅन्डमनेस इट इज डिपेंड्स ऑन अ टेम्परेचर. म्हणजे आता आपण या ठिकाणी जो पहिल्या मुद्द्यात सांगितले की जर आपण हीट त्या ठिकाणी ऍड केली तर त्याचा जो मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस त्या ठिकाणी वाढत असतो. तो मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस का वाढत असतो, तर हे जे मॉलिक्युल्स असणार आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी त्याच्यामुळे वाढते आणि जर कायनेटिक एनर्जी वाढली तर त्यांचा फ्रीडमनेस किंवा रॅन्डमनेस जो असणार आहे तो ऑब्विसली वाढणार आहे आणि तो वाढला म्हणजेच काय असणार आहे, त्यांचा चेंज इन एंट्रोपी या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. पण हा जो इफेक्टिव्हनेस जो असणार आहे बाय द ऍडिशन ऑफ हीट टू इन्क्रीज द रॅन्डमनेस, हा अजून एका फॅक्टरवर डिपेंड आहे आणि तो फॅक्टर म्हणजेच कोणता असणार आहे, तर टेम्परेचर असणार आहे. आणि तो टेम्परेचर कसा डिपेंड आहे, तर हे आपण इझिली या इक्वेशनवरून पण सांगू शकतो. जर चेंज इन एंट्रोपी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, हेच आपल्याला या ठिकाणी या एक्झाम्पलच्या माध्यमातून एक्सप्लेन करता येईल. आणि तेच या ठिकाणी पण आपल्याला दिलेले की इफ अ सर्टन अमाऊंट ऑफ हीट इज ऍडेड टू अ सिस्टम ऍट द हायर टेम्परेचर, then the disorder caused is less than that caused by the adding the same amount of heat is added to the system at the low temperature. म्हणजे काय असणार आहे बघा, तर आपण हे एक्झाम्पलच्याच माध्यमातून समजून घेऊ. आता इथं दोन सिस्टीम्स आपण या ठिकाणी घेतलाय, एक ऑलरेडी हाय टेम्परेचरला आहे ते आपण 300 केल्विन मानलं आणि एक लो टेम्परेचरला असेल ते आपण 100 केल्विन मानलं. आता याच्यामध्ये आपल्याला जो इफेक्टिव्हनेस ऑफ ऍडिशन ऑफ हीट हा जो मुद्दा बघायचा आहे, तर याच्यामध्ये जर सपोज मी असं म्हटलं की पहिल्या सिस्टीम मध्ये मी काही हीट त्या ठिकाणी ऍड केली की ऍडेड हीट तो जे काही मॉलिक्युल्स असणार ते घेतील आणि ते घेतल्यामुळे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल. पण या ठिकाणी ते ऑलरेडी हाय टेम्परेचरला असणार आहे म्हणजे त्या मॉलिक्युल जे या ठिकाणी असणार आहेत यांचा मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस हा ऑलरेडी हाय असणार आहे आणि त्याच्यामुळे ऍडेड हीट जरी आपण त्या ठिकाणी ऍड केली तर त्यांच्यामध्ये फारसा जो चेंज असणार आहे त्यांच्या रॅन्डमनेस मध्ये तो आपल्याला दिसून येणार नाही किंवा त्यांच्या जो काही चेंज इन एंट्रोपी असणार आहे तो कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू दिस सिस्टीम. ह्या सिस्टीमच्या तुलनेत याचा डिसऑर्डरनेस हा कमी असेल. का असेल, कारण ही जी सिस्टीम असणार आहे ही लो टेम्परेचरला आहे म्हणजे यांचे जे मॉलिक्युल्स असणार आहे यांचा डिसऑर्डरनेस किंवा रॅन्डमनेस हा ऑलरेडी कमी असेल आणि अशा सिस्टीमला जी ऑलरेडी लो टेम्परेचरला आहे आणि त्याला जर आपण या ठिकाणी हीट प्रोव्हाइड केली तर ती हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ते मॉलिक्युल्स ते हीट ऍब्सॉर्ब करतात आणि त्यांचा सडनली जो मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस किंवा रॅन्डमनेस असणार आहे तो इन्क्रीज होतो आणि म्हणून मग आपण काय म्हटलं की त्यांचा चेंज इन एंट्रोपी सुद्धा काय असणार आहे तो हायली इन्क्रीज त्या ठिकाणी होतो ऍज कम्पेअर टू द सिस्टम विच आर ऑलरेडी ऍट हाय टेम्परेचर. येते लक्षात. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी म्हटलंय की चेंज इन एंट्रोपी हा हे काय असणार इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. येते लक्षात. हेच आपण एका इन जनरल जे इक्वेशन एक्झाम्पल जे घेतलंय त्याच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येईल. तर काय असणार आहे बघा, तर आपण या ठिकाणी एक स्नीजिंग नॉइज ऑन रेल्वे स्टेशन आणि नॉइज ऑन अ लायब्ररी हे दोन एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी घेतलेत किंवा आपण ह्या दोघं एक्झाम्पल म्हणजे एक दोन सिस्टीम असं जर आपण मानलं तर याच्यातून तुमचं असं लक्षात येईल इथं जो गोंधळ असणार आहे इथं जो आवाज असणार आहे हा जास्त असणार आहे कारण इथे वेगवेगळे फॅक्टर जे असणार आहेत त्या आवाजात कॉन्ट्रीब्युट करतात. जसं रेल्वेचा आवाज असेल किंवा इथले जे पॅसेंजर असतील त्यांचा आवाज असेल आणि हा आवाज हा आपण एक एंट्रोपी जर मानला तर म्हणजेच काय, तर ही सिस्टीम ही हाय टेम्परेचरला असं आपण मानली आणि तिथं जर आपण एखाद्या व्यक्तीला आवाज दिला तर त्या आवाजाचा जो काही गोंधळ असणार त्याच्यात फारसा बदल होणार नाही कारण त्याचा ऑलरेडी गोंधळ असणार आणि त्याच्यात तुम्ही जर मोठ्याने आवाज दिला तर त्याच्यात काही फारसा भर त्या ठिकाणी पडणार नाही. पण त्याच्या उलट जर तुम्ही इथं लायब्ररीत जर त्या ठिकाणी त्याच व्यक्तीला जर थोडासा जोराने आवाज जर दिला
तर त्याच्यात मात्र काय असणार आहे, इथं पिन ड्रॉप सायलेन्स असल्यामुळे त्या आवाजाने लगेच बाकीचे जे काही तिथे व्यक्ती बसलेले असतील त्यांचं लक्ष त्या ठिकाणी वेधून घेईल. म्हणजे इथं एंट्रॉपी किंवा ही जी सिस्टीम जर लो टेम्परेचरला असेल आणि इथं हीट ऍड करतोय, तर त्यावेळेस मात्र सडनली त्या ठिकाणी चेंज हा त्या ठिकाणी दिसून येईल आणि इथं एंट्रॉपी हा त्या ठिकाणी वाढलेला तुम्हाला दिसून येईल ऍज कम्पेअर टू धिस. आलं लक्षात? तर याही पद्धतीने तुम्हाला क्वांटिटी जी एंट्रॉपी असणार आहे, चेंज इन एंट्रॉपी ही टेम्परेचरवर कशी डिपेंड असणार आहे हे एक्सप्लेन करता येईल. आणि दॅट इज ओनली अबाउट द क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. ओके.